अचानक गोंधळ उडाला. रोहन नावाचा एक छोटा मुलगा जंगलात खेळायला गेला होता, पण तो परत आलाच नाही. रोहनची आई रडत होती. रोहन कुठे गेला? गावकरी घाबरले होते, कारण जंगलाच्या आत एक जुनी सापाची गुहा होती. लोक म्हणायचे तिथे भयानक मोठा साप असतो. पण चिंकी पुढे आली. मी रोहनला शोधून आले. चिंकी टॉर्च घेऊन जंगलात गेली. थोड्या वेळाने तिला जमिनीवर रोहनची लाल टोपी दिसली. रोहन इथेच असणार. ती त्या खुणा पाहत पाहत एका काळ्या गुहेपाशी गेली. गुहेतून थंड वारा आणि श्श असा आवाज येत होता. चिंकी थोडी घाबरली, पण ती हळूहळू आत गेली. गुहेत खूप अंधार होता. अचानक तिला एक कोपऱ्यात मोठा हिरवा साप दिसला. साप खूप भयानक होता, खूप मोठा होता. साप शांतपणे एका मोठ्या दगडाजवळ बसला होता. चिंकीला अचानक त्या दगडामागून हलकासा आवाज आला. चिंकी ताई, मदत कर. तो रोहन होता. मोठा दगड पडल्यामुळे रोहन त्याच्या मागे अडकला होता. चिंकी दगड हलवण्याचा प्रयत्न करू लागली, पण दगड खूप जड होता. तेवढ्यात तो मोठा साप पुढे आला. चिंकी घाबरली, पण सापाने आपल्या शेपूटने हळूच दगड बाजूला ढकलला. रोहन बाहेर आला आणि चिंकीला मिठी मारू लागला. ताई, मला वाटलं मी कधीच बाहेर येणार नाही. चिंकी हसू लागली. साप शांतपणे गुहेत निघून गेला. गावात परतल्यावर सगळे आनंदी झाले. रोहनची आई चिंकीचे आभार मानू लागली. चिंकी म्हणाली, कधी कधी ज्यांना आपण भीतो तेच आपली मदत करतात. मोरल, प्रत्येक गोष्ट दिसते तशी नसते. दयाळूपणा सर्वात मोठी ताकद आहे.